मुंबईतील 6 जागांसाठी जे आहेत ते आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत। दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये जे आहे ते विधानसभा अध्यक्ष यांनी आपलं जे आहे ते मतदान केलेलं आहे। काय सांगणार, आज मतदानाचा तुम्ही हक्क बजावलेला आहे, काय या ठिकाणी आज मी पण माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी सर्व रहिवाशांना नागरिकांना आवाहन करीन की लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि देशाच्या विकासाच्या पर्वात आपण सहभाग घ्या आणि मतदानाला मोठ्या संख्येने खाली या। मतदान करणं हे लोकशाहीतलं सर्वात महत्त्वपूर्ण कार्य आहे। त्यामुळे मी सर्वांना हे आवाहन करतो की बाकी सर्व कामं बाजूला ठेवून आपण आजचा दिवस केवळ मतदानासाठी आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वापरावा। ज्यावेळेस तुम्ही मतदान करून बाहेर पडला त्यावेळेस अनेक नागरिक लोक तुम्हाला भेटले, त्यांचं म्हणणं आहे की मतदान यादीतून जे आहे ते नाव गहाळ झालेलं आहे, त्या तुमचं काय बोलणं झालं? त्याच बऱ्याचशा रहिवाशांच्या नागरिकांचं तक्रार होती की त्यांची नावं मतदार यादीतून गहाळ झाली आहेत, डिलीट झालेली आहेत। त्या संदर्भात DS फॉर्म भरण्याची एक प्रक्रिया आहे, या संदर्भात मी अधिकाऱ्यांबरोबर बोललो। ज्यांची नावं त्या फॉर्मद्वारे त्यांना मतदान करता येईल असे ते माहिती घेत आहेत आणि या संदर्भात कारवाई करतायत। परंतु मी एवढंच ह्या पुढच्या काळासाठी एवढंच सांगेन की मतदारांनी आपलं नाव यादीत आहे की नाही हे ड्राफ्ट यादी ज्यावेळेला निघते, प्रारूप यादी ज्यावेळेला निघते त्यावेळेला तपासणं आवश्यक आहे, जेणेकरून असा प्रसंग घडणार नाही। कुलाबा हा तुमचा मतदारसंघ आहे आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, कोणाच्या पथ्यावर पडणार ही गर्दी? मला वाटतं मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि एकूण लोकांचा उत्साह मतदानासाठी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। त्यामुळे मला खात्री आहे की लोकांना आदरणीय मोदीजींच्या शासनावरती विश्वास आहे, आदरणीय मोदीजींच्या कार्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उतरत आहेत। मुलुंडमध्ये जर आपण पाहिलं तर एका डमी मशीनवर, मतदानाची जी डमी मशीन आहे त्याच्यावर जे आहे ते प्रात्यक्षिक दाखवत होते काही कार्यकर्ते महायुतीने, त्यावर आता संजय राऊतांनी आक्षेप घेतला। कसं जर का आचारसंहितेचं काय उल्लंघन झालं असेल तर ते त्या स्थानिक अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, मला त्याबद्दलची माहिती नाही आहे, त्यामुळे मी काय विशेष बोलू शकणार नाही। शेवटला प्रश्न, 2 शिवसैनिक या ठिकाणी आमने सामने आहेत का? शिवसैनिक एकच आहे, यामिनी जाधव, समोरचे काय आहेत ते मला माहित नाही। नक्कीच तर हे होते राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष यांनी आताच जर आपण पाहिलं तर नुकताच जो आहे तो मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।